आता माझं वय 23 आहे. 25 होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते व स्वर्गीय आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी विरोधकांना दिलाय. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहे. या ठिकाणी भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस यांची शेतकरी विकास आघाडी राष्ट्रवादी विरोधात मैदानात आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक सध्या पार पडत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने स्वर्गीय आर पाटील यांचे चिरंजीव व राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात होतीये. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढवत आहे. महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेने या ठिकाणी विश्वासात न घेता भाजपाशी आघाडी केल्याने या ठिकाणी ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, शिवसेना, काँग्रेस, शेतकरी विकास आघाडी अशी होत आहे. या निवडणुकीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचाराचा शुभारंभ बुधवारी पार पडला. या निमित्ताने रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळ शहरातून भव्य अशी प्रचार पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर आयोजित प्रचार सभेमध्ये अनेक नेत्यांनी 25 वर्षाच्या तरुणाला हरवण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत असं मत व्यक्त केलं. हा धागा पकडत रोहित पाटील यांनी आपल्या भाषणातून बोलताना आपण सगळ्यांनी सांगितले 25 वर्षाच्या तरुणाला हरवायला सगळे एकत्र आले आहेत, पण आता माझं वय 23 आहे आणि 25 होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही याची खात्री देतो असा गार्भीत इशारा त्यांनी आपल्या विरोधकांना दिलाय. कर्नाटकने व्यापलेल्या मराठी भाषिक भागाची आणि जनतेची होणारी गळचेपी थांबवावी यासाठी महाराष्ट्र सरकारने खंबीर भूमिका घ्यावी. नुकत्याच झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात या प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्यावर कारवाई करण्यासाठी व्यापक भूमिका मांडण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मराठी भाषिकांवरील अन्याय न थांबल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. एकीकरण समितीच्या वतीने बेळगावमधील मराठी भाषिकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटलंय की यापूर्वी 2005 मध्ये बेळगावचे तत्कालीन महापौर विजय मोरे यांच्यावर बेंगलोरमध्ये कानडी गुंडांनी हल्ला केला होता. आता बेळगावमध्ये होत असणाऱ्या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिकांनी घेतलेल्या मेळाव्यावर कर्नाटकच्या पोलिसांनी दगडफेक केली आणि त्यानंतर हा मेळावा उधळवून लावण्यासाठी समितीचे नेते दीपक दळवी यांना काळे फासून मराठी माणसांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. मागील 60 वर्षात प्रत्येक वेळी मराठी भाषिकांवर अन्याय, अत्याचार, हल्ले करण्याचे प्रकार त्यांच्याकडून सुरू असतात. सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगावात घेण्याची कृती बेकायदेशीर ठरते. या प्रकरणात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टाचा अपमान केल्या प्रकरणात कर्नाटकला दंड होण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक आहे. मात्र केंद्र सरकारने सातत्याने सापत्व भावाची भूमिका घेऊन सीमा भागात असलेल्या मराठी भाषिकांच्या हक्कावर गदा आणत आहे. हे दुर्लक्ष निंदनीय आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने गांभीर्याने दक्ष घ्यावे, तसेच महाराष्ट्राने ही बघ्याची भूमिका न घेता अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जयसिंगपूर रोडवरील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये कांद्याला चांगला भाव मिळाल्याने बुधवारी कांद्याची आवक वाढली. मात्र कांद्याचा दर ढासळला. 2700 रुपयांवरून एका दिवसात 500 रुपये क्विंटलवर आल्यामुळे कांदा घेऊन आलेले शेतकरी संतप्त झालेत. दलाल आणि व्यापाऱ्यांना थेट जाब विचारत शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. कांद्याचा दर पाडून शेतकऱ्यांची लूट करण्याचा डाव हाणून पाडलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाजार समिती संचालक कुमार पाटील आणि संदीप राजोबा यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. फळ मार्केटमध्ये कांदा, लसूण मार्केटमध्ये कांद्याला 2700 रुपयांपर्यंत चांगला भाव मिळाला. त्यामुळे अनेक दलाल व्यापाऱ्यांनी दर चांगला असल्याचा निरोप सोलापूर, इंदापूर, परळ जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिला. त्यामुळे कांद्याची आवक वाढली. मंगळवारी 3000 असणारी आवक बुधवारी 10,000 पोती झाली. सकाळी सौदे सुरू झाले. मात्र पहिल्याच सौद्यात कांद्याचा भाव खाली आला. 500 रुपये क्विंटलपर्यंत दर जाण्याची भीती निर्माण झाली. आवक वाढलेली पाहून व्यापाऱ्यांनी ठरवून कांद्याचा भाव पाडला असा आरोप शेतकऱ्यांनी करत आक्रमकते झाले. काही वेळातच शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली. त्यानंतर बाजार समिती संचालक कुमार पाटील व संदीप राजोबा हे बाजार समितीत दाखल झाले. बाजार समिती प्रशासनाने शेतकरी, व्यापारी, दलाल यांची बैठक बोलावून चर्चा केली. त्यानंतर पुन्हा सौदे सुरू करण्यात आले. मात्र सौदे सुरळीत पार पडले. सांगली बाजार समितीचे नाव बदनाम करू नका असं आवाहन शेतकऱ्यांनी केलंय. महापालिकेचे कामकाज गतीने व्हावे आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून आयुक्त नितीन कापडनीस यांनी कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बुधवारपासून फेस रीडिंग प्रणाली सुरू केली आहे. तसेच मध्यंतरीच्या वेळेत हालचाल रजिस्टरद्वारे सुद्धा कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे.
यामुळे लेट लतीफ आणि हजेरी लावून दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता आळा बसणार आहे. महापालिका कर्मचारी वेळेवर कामावर हजर नसतात, नागरिक हेलपाटे मारून जातात, अशा अनेक तक्रारी नागरिक आणि नगरसेवकांनी केल्या होत्या. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही तक्रार होती. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर येण्याची सवय लागावी आणि कामकाजात गती मानता यावी, यासाठी आयुक्त नितीन कापडनीस यांनी सर्वच कामगारांचे फेस रिडिंगद्वारे हजेरी घेण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले होते. त्यानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचे फेस रिडिंग नोंदणीचं काम पूर्ण करण्यात आले. यामध्ये एकूण कर्मचारी 2737 आहेत. यातील 1468 कायम कर्मचारी, 420 मानधन कर्मचारी, 499 स्वच्छता कर्मचारी, तर बदली आणि संपकालीन 340 कर्मचारी आहेत. त्यांची हजेरी आता फेस रिडिंगद्वारे सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेत काम करणाऱ्या प्रत्येकास दररोज सकाळी 9:45 आपली फेस रिडिंगद्वारे हजेरी द्यावी लागणार आहे, तर सायंकाळी 6:15 बाहेर पडण्याची हजेरी द्यावी लागणार आहे. तसेच मध्यंतरीच्या वेळेत हालचाल रजिस्टरद्वारे सुद्धा कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे. बुधवारपासून प्रत्यक्ष फेस रिडिंगवर हजेरी सुरू झाली आहे. त्यामुळे आता कर्मचारी वेळेत कामावर येण्यास मदत होणार आहे, शिवाय शिस्तही लागणार आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करताना त्यांचा तोल ढासळल्याचं चित्र पाहायला मिळालंय. जयंत पाटील हा कुचका, कपटी, जातीयवादी आणि बिंडोक माणूस आहे, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. कवठेमहांकाळ येथे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, कवठेमहांकाळ शहरात सत्ता वाटून घेण्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे. नगरपंचायतीमध्ये सत्ता नसताना भाजपाने 5 कोटी रुपयांचा निधी दिलाय. जयंत पाटील यांच्याकडून जिल्ह्याला न्याय मिळणार नाही. जलसंपदा मंत्री जिल्ह्याचा आहे, पण जिल्ह्यात काहीच काम केलं नाही. पाटील हे हुशार नाहीत, ते बिंडोक आहेत. जत, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी या दुष्काळी तालुक्याला विकास आणि न्याय मिळवून द्यायचा असेल तर भाजपचे उमेदवार निवडून देण्याची गरज आहे. मी विधान परिषदमध्ये गेल्यापासून आम्ही भांडतोय, आमचा निधी आम्हाला द्या, नाहीतर दुसरीकडे पालकमंत्री जयंत पाटील हे किती कुचका माणूस आहे, कपटी माणूस आणि जातीयवादी माणूस आहे. हा माणूस आपल्याला न्याय देऊ शकत नाही. कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीचे पॅनेल उभा आहे, पण जयंत पाटील त्याच्या बरोबर नाही. त्याचं तिसरंच काहीतरी चालू असतं. जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री आहेत, पण जिल्ह्यात त्याचे काहीच काम नाही. जलसंपदामध्ये ते डोके लावत नाहीत, दुसरीकडे डोके लावतात. ते फार हुशार नाहीत, तुम्हाला वाटत असेल, पण ते बिंडोक आहेत, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. मिरजेतील विद्यानगर अस्वले कॉलनी येथे पत्र्याच्या शेडमध्ये 2 इसम घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरास विनापरवाना सिस्टीम लावून रिक्षा टाकीमध्ये गॅस भरून देत असताना गांधी चौकी पोलिसांनी छापा टाकून त्यांना अटक केली असून त्यांच्याजवळील गॅस टाकी, पॅगो रिक्षा आणि इतर साहित्य असा 64,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दोघांविरोधात गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. विद्यानगर अस्वले कॉलनी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये 2 इसम हे रिक्षामध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरास विनापरवाना सिस्टीम लावून रिक्षा टाकीमध्ये गॅस भरत असताना मिळून आले. या दोघांनाही अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली असता हांगे हा घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरास सिस्टीम लावून रिक्षा टाकीमध्ये गॅस भरून देण्याचा विनापरवाना व्यवसाय करत होता. मुस्तफा सलीम शेख यांनी त्याच्या पॅगो कंपनीची काळी पिवळी रिक्षा क्रमांक MH10 AW 552 यामध्ये अमोल हांगे यांच्याकडून रिक्षा टाकीमध्ये गॅस भरून घेत असल्याचं सांगितलं. पोलिसांनी छापा टाकून 3,000 रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे सिलेंडर टाकी तसेच 4,000 रुपये किमतीची लाकडी फळीवरती सिलेंडर पंप असलेल्या 2 पाईप आणि रेग्युलेटर नोझल तसेच 2,500 रुपयांचा इलेक्ट्रिक वजनाचा काटा तसेच 55,000 रुपये किमतीची पॅगो रिक्षा असा एकूण 64,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. दोघांविरोधात मिरज गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या 28,000 सैनिक विरुद्ध 500 महार सैनिकांच्या झालेल्या लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला. या ऐतिहासिक लढाईला 1 जानेवारी रोजी 204 वर्ष पूर्ण होत आहेत. या लढाईत अग्रभागी असणारे सेनापती वीर सिद्धनाथ यांच्या सांगली जिल्ह्यातील कळंबी या त्यांच्या मूळ जन्मगावी 30 डिसेंबर रोजी वीर सिद्धनाथ शौर्य परिषदेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती वीर सिद्धनाथ परिषदेचे अध्यक्ष चंदन चव्हाण यांनी दिली आहे. 1 जानेवारी 1818 साली झालेल्या कोरेगाव भीमाच्या घटनेला 204 वर्ष पूर्ण होत आहेत. या दिवसाचा औचित्य साधून वीर सेनापती यांच्या पराक्रमाने खरड्याची लढाई, पानिपतची लढाई आणि भीमा कोरेगावची लढाई करून इतिहास घडवला. या ऐतिहासिक लढाया लढणारे सेनापती वीर सिद्धनाथ होते.
28,000 पेशव्यांच्या सैनिकांविरुद्ध ही लढाई लढून त्यांनी शौर्य गाजवलं. या शौर्य गाजवलेल्या ऐतिहासिक ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ विजयस्तंभ उभा केलाय. या विजयस्तंभाला राज्यासह संपूर्ण देशातून हजारो अनुयायी तिथे अभिवादन करण्यासाठी येत असतात. या निमित्ताने वीर शिदनाक यांच्या मूळ गावी मिरज तालुक्यातील कळंबी येथे शिदनाक यांना मानवंदना तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच 30 डिसेंबर रोजी वीर शिदनाक शौर्य परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या अध्यक्षपदी चंदन चव्हाण यांची निवड करण्यात आली. या परिषदेच्या माध्यमातून समाज उपयोगी कामे केली जाणार आहेत. या परिषदेचं व्याख्यान शाहिरी पोवाडे यांसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केले. तसेच वीर शिदनाक यांचे वंशज यांची परिस्थिती सध्या हलाखीची असल्याने त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती चंदन चव्हाण यांनी दिली आहे. यावेळी वीर शिदनाक यांचे वंशज प्राध्यापक प्रदीप इनामदार, प्रमोद इनामदार, मिलिंद इनामदार, ज्योती अदाटे, नितीन गोंधळे यांच्यासह विविध सामाजिक आणि राजकीय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रसूतीपूर्व महिलांच्या तपासणीसाठी अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसल्याने महिलांची गैरसोय होत होती. त्यामुळे सांगली आणि मिरजेच्या दोन्ही प्रसूतीगृहात अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन खरेदी केले आहेत. याचे लोकार्पण गुरुवारी केले जाणार आहे. महिला बालकल्याण समितीच्या निधीमधून या अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. महिलांसाठी अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन खरेदी करण्याबाबत महापालिका आयुक्त कापडनीस यांच्या सूचनेनुसार महिला व बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील आणि सर्व सदस्यांनी या सोनोग्राफी मशीनसाठी 23,60,000चा निधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागात 2 अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन खरेदी केल्या आहेत. या मशीन कलर, डॉपलर, अल्ट्रासाऊंड असून यामध्ये 4D स्कॅनची सोय आहे. या सोनोग्राफी मशीन सांगली प्रसूतीगृह आणि मिरज येथील प्रसूतीगृह या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. प्रसूतीपूर्व तपासणीसाठी येणाऱ्या महिलांसाठी या ठिकाणी मोफतपणे सोनोग्राफीची सेवा दिली जाणार आहे. सांगली प्रसूतीगृहात डॉक्टर सुचेता पवार तर मिरज प्रसूतीगृहात डॉक्टर सुमन अनिघोळ या कामकाज पाहणार आहेत. गुरुवारी दुपारी 3 वाजता मिरज प्रसूतीगृह येथे, 4 वाजता सांगली प्रसूतीगृह येथे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही सोनोग्राफी मशीनचं लोकार्पण केलं जाणार आहे. ओबीसी आरक्षण स्थगितीबाबत न्यायालयाच्या निकालावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकार आणि शरद पवारांवर हल्लाबोल केलाय. ओबीसी आरक्षण बाबतीत प्रस्थापितांच्या नौटंकीचा पर्दाफाश झाला असून आता हक्क मागून मिळणार नाही तर हिसकावून घ्यावा लागेल असं आवाहन करत शकुनी काकांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारकडून आरक्षण मिळणार नाही अशी टीका शरद पवारांचं नाव न घेता केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. ओबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. आमदार पडळकर म्हणाले, आजच्या निर्णयामुळे प्रस्थापितांच्या संपूर्ण नौटंकीचा महाराष्ट्रातील बहुजनांपुढे पर्दाफाश झालाय. सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं होतं की अध्यादेश काढण्यापूर्वी इम्पिरिकल डेटा गोळा करा आणि मगच अध्यादेश काढा. पण प्रस्थापितांना आपल्या उमेदवारांसाठी मार्ग मोकळा करायचा होता, म्हणूनच त्यांनी नावापुरता अध्यादेश काढला आणि सुरुवातीपासून प्रस्थापितांकडून ओबीसींचा पुळका असल्याचा आव आणला जातोय. हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तसेच वेळ असताना जर आयोगाला बसायला खुर्ची दिली असती, मानधन दिले असते तर आज आमच्या बहुजनांचे हक्क हिरावले गेले नसते. तर न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आयोगाला पैसे दिले गेले, तेही 50 कोटींची आवश्यकता असताना फक्त 5 कोटी दिले गेले. त्यामुळे मी या प्रस्थापितांच्या सरकारचा निषेध करतो. तसेच मी सर्व बहुजनांना आवाहन करतो, आपला हक्क घेतल्याशिवाय मिळणार नाही. जोपर्यंत शकुनी काकांच्या इशाऱ्यावर हे प्रस्थापितांचं सरकार चाललंय तोपर्यंत हे फक्त हे असे दाखवण्यापुरते नाटक करून तोंडाला पानं पुसण्याचं काम करतील. त्यामुळे आता एक लढा उभारू असं आव्हानही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे 2018 ते 2021 पर्यंतचे प्रलंबित 3 वर्षांचे लेखापरीक्षण अपूर्ण आहे. याबाबतचा खुलासा पणन विभागाकडे सादर करावा. 1 महिन्यात लेखापरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश पणन संचालक सुनील पवार यांनी सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांना दिलेत. बाजार समितीचे 2018 ते 2021 या 3 वर्षाचे लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी विशेष लेखापरीक्षक किरणसिंह पाटील यांच्याकडे होती. 3 वर्षाची लेखापरीक्षण फी शासनाकडे भरली होती, परंतु पाटील यांनी 3 वर्षाचे लेखापरीक्षण अर्धवट सोडून दिल्याबद्दल स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी पणन विभागाकडे त्याची तक्रार केली होती.
3 वर्षात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपहार झाला असल्याची शक्यता असल्यामुळे पाटील यांनी लेखापरीक्षण पूर्ण केलं नाही. त्यामुळे लेखापरीक्षण पाटील यांनीच केलं पाहिजे. त्यासाठी लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत. लेखापरीक्षण का पूर्ण केलं नाही याबाबतची पाटील यांनी चौकशी करावी अशी मागणीही फराटे यांनी केली होती. फराटे यांच्या तक्रारीची दखल पणन संचालक पवार यांनी घेतली. सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांना लेखापरीक्षक पाटील यांच्याकडून लेखापरीक्षण का केलं नाही याचा खुलासा घ्यावा. तसेच बाजार समितीचे लेखापरीक्षण पूर्ण करून 1 महिन्यात अहवाल सादर करावा अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.